नमस्कार मित्रांनो, मी प्रणय आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण वेगळी जागा बघत असाल, अर्थात माझ्या पाठी बोट वगैरे बघत आहात, त्याचसोबत पाठी डोंगर वगैरे बघत आहात। आपण सध्या एक आयलँडवरती आहोत ज्याला एलिफंट आयलँड असं म्हणतात। तर या आयलँडमध्ये असलेले काही केव्स अर्थात गुफे हे तुम्हाला मी फिरवणार आहे, तिथले काही वस्तूंची माहिती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्याला एलिफंटा केव्हला जाण्यासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्थानक म्हणजे CSMT अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स। या टर्मिनल्सच्या बाहेर येताच अगदी वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावरती आपल्याला बसस्थानक लागतं। या बसस्थानकावरून दर 5 मिनिटांनी गेटवे ऑफ इंडियाला बसेस जातात। त्याचबरोबर आपण बाय रोडने गेटवे ऑफ इंडियाला सुद्धा येऊ शकतो। आपल्याला मूळ स्थानक म्हणजे गेटवे ऑफ इंडियाला यायचंय। येथूनच आपल्याला घारापुरी अर्थात एलिफंटा केव्हला जाण्यासाठी बोटी आणि फेरी भेटतात। मित्रांनो, आज आपण एका खास आणि ॲडव्हेंचर प्रवासाची सुरुवात करणार आहोत। एक असा प्रवास जो तुम्हाला भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक समृद्धीचा एक झलक दाखवेल। आपण जिथे जाणार आहात ते ठिकाण म्हणजे मुंबईजवळील एलिफंटा केव्स किंवा घारापूर बेट। मित्रांनो, कोणतेही शहर फिरताना एका गोष्टीची दखल मात्र असणंही फार गरजेचं आहे, ती म्हणजे ही। मुंबई महानगर पालिका में आपका स्वागत है। आप आइए हमारे BT में, पर यहाँ थूकिए मत, सिगरेट पी के फेंकिए मत, इसका फाइन आता है। आप सभी नागरिकों से मैं अनुरोध करता हूँ, सतर्क रहिए, अलर्ट रहिए, स्वच्छता का पालन कीजिए। जय हिंद, जय महाराष्ट्र। चला तर मग आपण या प्रवासाला सुरू करूया। मित्रांनो, एलिफंटा केव्हला जाण्यासाठी सर्वात आधी आपल्याला CSMT रेल्वे स्टेशनच्या बाहेर यायचं आहे। इथे आपल्याला हे बस स्थानक लागेल, 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे। या बस स्थानकावरून आपल्याला 116 नंबरची बस पकडायची, जी 10 रुपयामध्ये आपल्याला गेटवे ऑफ इंडियाला सोडेल आणि तिथून मग आपला प्रवास सुरू होतो एलिफंटा केव्हचा। मित्रांनो, जी CSMTच्या इथून आपण बस पकडली होती ती आपल्याला गेटवे ऑफ इंडियाच्या इथे सोडते। ते बघा, तुम्ही पाठीमागे बघू शकता गेटवे ऑफ इंडिया। त्याचबरोबर या साईडला ताज हॉटेल आहे, त्याच्या बाजूला ओबेरॉय हॉटेल आहे। तर ती बस आपल्याला या ठिकाणी सोडते आणि या ठिकाणाहून गेटवे ऑफ इंडियाच्या पाठून आपण एलिफंटा केव्हसाठी तिकीट काढायची आहे। तिथून पण भेटते, पण आपण गेटवे ऑफ इंडियाच्या पाठून जर काढली तर आपल्याला सोयीस्कर पडते। तर चला आता आपण तिकीट काढूया। तसं पण आज रविवार आहे आणि रविवारच्या निमित्ताने इथे फार गर्दी आहे गेटवे ऑफ इंडियाला। तर चला आपण आपलं तिकीट काढूया आणि एलिफंटा केव्हला जाऊया। या फेरी बोटचा हा प्रवास साधारणपणे 1 तासाचा आहे। या वेळेत आपल्याला मुंबईचा किनारपट्टीचा परिसर, समुद्रात असलेले छोटे बेटांचे दर्शन होईल। तर चला मग आता बोटीमध्ये आपण थोडा वेळ शांत बसूया आणि समुद्राच्या लाटेचा आवाज ऐकूया, त्याचबरोबर या प्रवासाचा आनंद घेऊया। मित्रांनो, 1 तासाच्या प्रवासानंतर गेटवे ऑफ इंडियाच्या इथून आपल्याला बोट ही एलिफंट आयलँडला अर्थात एलिफंट बेटावरती घेऊन आलेली आहे आणि अतिशय सुंदर प्रवास होता हा समुद्राचा माझा। तुम्ही जो व्हिडिओच्या मार्फत बघितला। तर आता आपण एलिफंट आयलँडला उतरूया आणि तिथला पुढचा प्रवास करूया। आता मित्रांनो, आपण घारापूर बेटावरती पोहोचलेलो आहोत। बोटीतून उतरल्यानंतर आपण काही पायऱ्या चढतो। मित्रांनो, फायनली आपण बोटीच्या मार्फत एलिफंट आयलँडवरती आलेलो आहोत। हे बघा, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा एक आयलँड आहे। आयलँड अर्थात बेट, याला मराठीमध्ये बेट म्हणतात, जे समुद्राच्या मध्यभागी एखादी जमीन अशी वरती आलेली असते त्याला एक बेट म्हणतात। तर हा एक बेट आहे। तर इथली असलेली काही केव्स ही आपण आता एक्सप्लोर करूया, तिथली काही इन्फॉर्मेशन घेऊया। त्याचसोबत तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ते आयलँड आहे आपण एका सध्या आयलँडवरती आहोत, जे बोटीच्या माध्यमातून आलेलो आहोत। इथली काही केव्स आहेत जी आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत आणि तिथली सर्व माहिती मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देईन। मित्रांनो, या बेटीचं नाव हे घारापूर आहे। घारापूर म्हणजे देवांचं बेट, परंतु याला एलिफंटा असं नाव पडलेलं आहे। एलिफंटा अर्थात पोर्तुगीज लोकांनी येथे एक प्रचंड दगडी मोठा हत्ती पाहिला आणि या हत्तीमुळे याला एलिफंटा असं नाव देण्यात आलं। परंतु आता ही मूर्ती मुंबईच्या भाऊ दाजी लांड या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे।
मित्रांनो, या बेटीच्या तटावर उतरल्यानंतर आपल्याला एक मिनी ट्रेन पाहायला भेटते. ही मिनी ट्रेन 10 रुपयाच्या शुल्कामध्ये आपल्याला गारापुरी गावापर्यंत सोडते आणि तिथून परत घेऊन सुद्धा येते. या शुल्कामध्ये आपण गारापुरी गावापर्यंत जाऊ शकतो, परंतु गारापुरी गाव हे अगदी वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावरती असल्यामुळे आपण चालत देखील या गावापर्यंत जाऊ शकतो. मित्रांनो, आता आपण गारापुरी गावामध्ये पोहोचलेलो आहोत. या गावामध्ये पोहोचताच आपल्याला ग्रामपंचायतद्वारे 5 रुपयाचं तिकीट काढलं जातं. या पर्यटकांद्वारे 5 रुपयाचे घेतलेले तिकीटद्वारे ग्रामपंचायत ही गावामध्ये नवीन नियोजना आणि स्वच्छता अभियान चालवते. त्याचबरोबर आता आपण एलिफंटा केव्हला जाणारी पहिली पायरी चढलेलो आहोत. पहिली पायरी चढताच आपल्याला आजूबाजूला काही स्टॉल्स पाहायला भेटतात. या स्टॉल्समध्ये होम डेकोरेशन्स आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात, जी की आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात. मित्रांनो, आता आपण एलिफंटा केव्हच्या मुख्य द्वाराला येऊन पोहोचलेलो आहोत. ही भारताची अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा असल्या कारणामुळे भारताद्वारे याला युनेस्को अंतर्गत वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये टाकण्यात आलेला आहे. या साईटला बघण्यासाठी अतिशय लांबून आणि देशाबाहेरून भरपूर पर्यटक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता ही अतिशय टॉप नॉच ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण फायनली एलिफंट केव्स या गुफेमध्ये आलेलो आहोत आणि इथे असलेली सगळी इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर काही असा इतिहास हा इकडे फलकाद्वारे दिलेला आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तिथे तिकीट काढावे लागतात मागे. तर चला व्हिडिओ पाहूया पूर्णपणे आणि केव्स हा एक्सप्लोर करूया. मित्रांनो, एलिफंटा केव्हमध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला काही तिकिटी काढावे लागतात, ज्यामध्ये भारतीय पर्यटकांसाठी 40 रुपये आणि विदेशी पर्यटकांसाठी 200 रुपये शुल्क आहे. जे की शुल्क हे कमी जास्त होऊ शकतात, त्यामुळे आपण एलिफंटा केव्हच्या वेबसाईटवरती जाऊन हे शुल्क आपण पाहू शकतो. मित्रांनो, एलिफंटा केव्हच्या निर्मितीचा इतिहास सुमारे इसवी सन 5 ते 8च्या शतकातील आहे. या गुहांची निर्मिती हिंदू धर्मातील शैल परंपरेशी जोडलेली आहे. चोला आणि चालुक्य राजवटींनी याला भरभराटीचं केंद्र बनवलं, परंतु पोर्तुगीजांच्या काळात या गुहांना खूप हानी पोहोचली. त्यांनी या शिल्पांवरती तोफांचा वापर केला होता. मित्रांनो, एलिफंटा केव्समध्ये 7 गुहा आहेत. त्यापैकी पहिली गुहा सर्वात मोठी आहे आणि महत्वाची आहे. पहिली गुहा सभामंडप आहे. 40 स्तंभांनी बनलेले एक विशाल सभामंडप, जिथे शिवाची विविध रूप कोरलेली आहेत. हे स्थापत्य भारतीय वास्तुशिल्पाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या व्यतिरिक्त इतर 6 लहान गुफे देखील आहेत, परंतु यामध्ये काही शिल्पकलेचे नमुने आढळतात. मित्रांनो, आता आपण एलिफंटा केव्हमध्ये असलेल्या सर्व मूर्तींचं सखोल वर्णन पाहूया. त्रिमूर्ती सदाशिव ही मूर्ती 20 फूट उंच आहे आणि शिवाचे 3 रूप दाखविते. मध्यभागी संरक्षणाचे रूप, डावीकडे पार्वतीचे रूप, उजवीकडे रुद्राचे रूप. ही मूर्ती भारतीय शिल्पकलेची आत्मा आहे. अर्धनारेश्वर. आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून अर्धनारेश्वर पाहतात. स्त्री आणि पुरुष यांचं एकात्मक दर्शन म्हणजे अर्धनारेश्वर. शिल्पकलेचे स्त्री पुरुष समतोलाचं प्रतीक आहे. मित्रांनो, त्या काळात देखील स्त्री आणि पुरुष हे समान असल्याचा अधिकार असल्याचं आपल्याला या अर्धनारेश्वर मूर्तीतून पाहायला भेटतं. त्यापुढे आपण नटराज शिव पाहतात. नृत्य करणाऱ्या शिवाची मूर्ती सृष्टीच्या सर्जन आणि सहारांचे प्रतीक आहे. पुढे आपण गंगाधर शिवमूर्ती पाहतात. गंगा नदी शिवाच्या जटातून वाहताना दाखवली गेली आहे. त्यालाच आपण गंगाधर शिवमूर्ती असं म्हणतो. मित्रांनो, पुढे आपण खंडित झालेल्या कमळावरती बसलेल्या शिवाची मूर्ती पाहतो, जो अतिशय ध्यानमध्ये मग्न झालेला आहे. यालाच आपण महायोगी शिव असं म्हणतो. त्यापुढे आपण एक शिवाचं भरपूर मोठं असं मंदिर पाहतो, ज्याच्या मध्यभागी ही अतिशय सुंदर अशी सुरेख एक शिवाची पिंड ठेवण्यात आलेली आहे, ज्याचा आपण पूर्णपणे एक प्रदक्षिणा करतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील माझ्यासोबत या शिवाच्या या पिंडाला प्रदक्षिणा करता.
मित्रांनो, ज्या काळी पाश्चिमात्य देशामध्ये मानवी वसाहती नव्हत्या, त्या काळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतक्या अफाट कलाकृती निर्माण केल्या होत्या, याला कुठे तोंड देता येत नाही। या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते। कोकणातल्या मौर्य वंशांची घारापुरी ही राजधानी असावी। त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादवांनी, मोगल आणि त्यानंतर क्रमाक्रमाने सत्ता प्रस्थापित केली। 16व्या शतकात पूर्वी हे बेट पौतृकांच्या ताब्यात गेलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केलं आणि सन 1774 नंतर इंग्रजांनी आपले प्रस्थापन यावरती स्थापन केले। मित्रांनो, अतिशय बारकाईने कोरीव काम केलेलं परंतु जीर्ण अवस्थेमध्ये अतिशय भयानक हे आपले शिव आहेत। शिवशंकर यांनी हे रूप असं का घेतलं होतं हे पाहण्यासाठी आणि हे वाचण्यासाठी आपल्याला इथे भेट द्यावी लागणार। यासाठी मी तुम्हाला आवर्जून म्हणेन की तुम्ही या ठिकाणी या आणि हे सर्व गोष्टी तुम्ही पहा। इतिहासातला एक अधुरा आणि त्याचबरोबर अनोखा एक भाग या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। यामुळे मी तुम्हाला नक्की म्हणेन की तुम्ही एलिफंटा केव्हला हे भेट द्या आणि इथला इतिहास हा पूर्णपणे प्रत्यक्ष तुम्ही पहा। जेव्हा तुम्ही हा इतिहास पाहाल तेव्हा स्वतःवरती आणि भारतीय असल्याचा आपल्याला गर्व होईल, कारण हे सर्व गुहे हे आपले भारतीय आणि भारतातल्या सर्व पूर्वजांनी बनवण्यात आलेले आहे। यावरून आपल्याला हे दिसून येतं की भारत हे आधीपासूनच केवढं डेव्हलप होतं आणि किती सुशिक्षित आणि सोन्याचं घर होतं। मित्रांनो, घारापुरी या बेटावरील डोंगरात 5 लेणी खोदल्या आहेत। येथील शिल्पकला काम शैव संप्रदायाचे आहे। त्यात अनेक वेचक निवडक शिवकथा समर्पित झालेल्या दिसतात। या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव पार्वती विवाह, गंगा अवतरण, तांडव नृत्य, अंधकासुर वध इतर दृश्य अतिशय रमणीय असून साक्षात शिवाचे जीवन थोडक्यात आपल्या पुढे साकार करण्यात आलेले आहे। मित्रांनो, एलिफंटा केव्ह मध्ये ठिकठिकाणी आपल्याला शिवाचे भरपूर असे मंदिर पाहायला भेटतात। या मंदिराचे बारकाईने काम करण्यात आलेले आहे, जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो। जर शिवाच्या पिंडीवरती दूध वाहिला तर तो साईडच्या कमलातून हा बाहेर निघू शकतो, याचा सुद्धा विचार या ठिकाणी करण्यात आला होता। आपण जे व्हिडिओच्या माध्यमातून पाहता त्याचबरोबर ह्या मूर्तींच्या ह्या बारकाईने काम करण्याच्या शैलीलाच आपण बघू शकतो की आपले पूर्वज किती कर्तृत्ववान आणि किती बुद्धिमान होते। त्यावेळेला एवढं बारकाईने काम करणं हे अशक्य होतं। त्यामुळे आपले पूर्वज हे किती डेव्हलप होते त्यावेळेला हे आपल्याला मूर्तींच्या डिझाईन्स वरून किंवा या आर्किटेक्चर्स वरून आपल्याला दिसून येतं। मित्रांनो, हिरवगार अशी चादर ओढून ठेवलेले हे बेट अतिशय सुंदर आहे। या ठिकाणी भरपूर असे झाड झुडपं आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी वाघाचं सुद्धा एक मंदिर आहे। यावरून आपल्याला हे दिसून येतं की आपले पूर्वज हे वाघाची सुद्धा पूजा करायचे। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर नटखट अशी माकडं सुद्धा आहेत, परंतु या माकडांना असं कोणतेही खाद्यपदार्थ देऊ नका, कारण ह्या खाद्यपदार्थामुळे यांच्या स्वास्थ्यावरती हानी पोहोचू शकते, कारण हे हानिकारक पदार्थ आपल्यासाठी सुद्धा धोकादायक आहेत, त्याचबरोबर या वानरांसाठी। आता मित्रांनो, आपण एलिफंटा केव्हच्या दुसऱ्या गुहेमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। कदाचित या ठिकाणी आपले पूर्वज राहत असतील। आता आपण त्याचबरोबर एलिफंटा केव्हच्या तिसऱ्या गुहेमध्ये आलेलो आहोत। या गुहेमध्ये जात असताना इथली वाट ही अतिशय सुंदर अशी बनवलेली आहे। या गुहेच्या समोरचा जो भाग आहे तो प्रशस्त असा सोडण्यात आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी जात असताना आपल्याला 3 गुहा पाहायला भेटतात, ज्याच्या मध्यभागी हे गर्भगृह आहे। त्याचबरोबर या गर्भगृहाच्या अवतीभोवती 2 द्वारपाल उभे आहेत। हे द्वारपाल अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत। या ठिकाणी कदाचित आपले पूर्वज हे राहत असतील किंवा हे थांबण्याचं ठिकाण असू शकतं, हे आपल्याला पाहायला भेटेल। त्याचबरोबर आता आपण 4थ्या गुहेमध्ये जात आहोत। या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3 अशा गुहा पाहायला भेटतील। त्याच्या मध्यभागी आपल्याला शिवलिंग पाहायला भेटेल। त्याचबरोबर याच्या अवतीभोवती सुद्धा आपले पूर्वज राहत असतील आणि मध्यभागी जे शिवलिंग आहे ते सुद्धा जीर्ण अवस्थेत आहेत। त्याचबरोबर या मध्यभागीच्या शिवलिंगच्या द्वारावरती 2 द्वारपाल उभे आहेत। 2 द्वारपाल हे तटस्थ उभे आहेत, परंतु ते जीर्ण अवस्थेत आहेत। आता आपण 5व्या गुफेवरती जात आहोत, जी की अतिशय जीर्ण अवस्थेत आलेली आहे आणि संरक्षणार्थ ती बंद ठेवण्यात आलेली आहे, कारण ती पूर्णतः झिजण्याच्या अवस्थेत आहे। कधीही ती ढासळू शकते, यासाठी त्याला बंद करण्यात आलेला आहे।
मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण एलिफंटा केव्ह फिरलो, परंतु आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात की काही लोक कशा प्रकारे इथल्या असलेल्या वानरांना हे त्रास पोचवत आहेत. तर कृपया करून जर तुम्ही या ठिकाणी येणार असाल तर अशा कोणत्याही कृती करू नका जेणेकरून निसर्गाला आणि इथल्या असलेल्या प्राण्यांना इजा होईल. या ठिकाणी तुम्ही या आणि या ठिकाणी तुम्ही फिरा. त्याचबरोबर आता आपण पोर्तुगीजांनी सोडलेल्या काही तोफा हे पाहायला जात आहोत. ते पाहायला जात असताना आपल्याला निसर्गाची नागमोडी वाट ही निवडावी लागते. त्याचबरोबर आपल्याला खूप असं रमणीय आणि सुंदर असं दृश्य पाहायला भेटतं. या ठिकाणी हा रस्ता अतिशय स्लिपरी असल्यामुळे आपण या ठिकाणी घसरू शकतो. त्यामुळे या ठिकाणी जात असताना आपण सांभाळून जावा किंवा ग्रिपवाले शूज घालून या. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला निसर्ग अतिशय सुंदर पाहायला भेटेल आणि ह्या ठिकाणी आपल्याला अतिशय उंचावरून हा पूर्णतः बेट दिसतो. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पोर्तुगीजांद्वारे सोडण्यात आलेला हा तोफ हा इतिहासाचा साक्षीदार आहे की कशा प्रकारे पोर्तुगीजांनी या बेटाला आपल्या हस्तगत घेतलं होतं. मित्रांनो, या ठिकाणाहून बेट हे पूर्णतः दिसतं, परंतु कदाचित ही जागा युनेस्को अंतर्गत वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये येत नसल्या कारणामुळे या ठिकाणी भरपूर सारा कचरा पाहायला भेटतो, जो की इकडे येणाऱ्या पर्यटकांद्वारे करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इथे असलेल्या तोफेचा अतिशय दुरुपयोग करण्यात येत आहे. आपण जे व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं. तर आता आपण परतीच्या प्रवासाला जात आहोत. इथे 5:30ची शेवटची फेरी असते. त्यानंतरची फेरी ही पूर्णतः बंद होते. त्यानंतर हे मार्केट सुद्धा 6 वाजेपर्यंत पूर्णतः बंद होतं. मित्रांनो, परतीच्या प्रवासामध्ये आपल्याला सूर्यास्त होताना अतिशय सुंदरपणे पाहायला भेटतो. हा सूर्यास्त माझ्या आयुष्यातला खूप सुंदर असा सूर्यास्त होता, जो की आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहात. त्याचबरोबर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. मला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं ते. आता आपण अतिशय सुंदर असा सूर्यास्त पाहत आहात. आपण मुंबईचा नेकलेस पॉइंट सुद्धा पाहत आहात, जो की अतिशय सुंदरपणे इथे दिसत आहे. मी इथे व्हिडिओ संपवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन ऑल वरती क्लिक करा, जेणेकरून आपल्याला मी नवीन अशी व्हिडिओज टाकेन तर सर्वात प्रथम आपल्याला नोटिफिकेशन भेटेल. मित्रांनो, काही पर्यटक ही एलिफंटा केव्हला भेट देण्यासाठी आली होती, परंतु त्यापैकी 16 जणांचा बोटीच्या दुर्घटनेमध्ये दुःखद मृत्यू झाला. यामुळे अक्षरशः मुंबई हादरून गेली. त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून म्हणेन की जर तुम्ही या ठिकाणी येणार असाल तर आपलं लाईफ जॅकेट हे फेरी मालकांकडून मागून ठेवा. तसं तर कधी या ठिकाणी दुर्घटना होत नाही, परंतु आपलं लाईफ जॅकेट, आपली सेफ्टी आपल्यासोबत ठेवलेली ही बरी कधीही. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलच्या इथे येऊन पोहोचलेलो आहोत. आपण आपल्या प्रवासाचा सुरुवात हा इथूनच केला होता. ॲडव्हेंचर एलिफंट केव्ज या ॲडव्हेंचर प्रवासाची सुरुवात आता आपण पुन्हा एकदा इथे आलेलो आहोत. इथे आपला प्रवास संपलेला आहे. तर आय होप तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर मला कमेंट करा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं ते. मी भेटतो तुम्हाला इतर ब्लॉग्समध्ये, दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला कोणतं पर्यटन स्थळ अजून पाहायचं आहे हे मला कमेंट करून सांगा. मी तिकडे नक्की जाईन, तिथला व्हिडिओ नक्की बनवेन. तर आय होप व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला. दॅट्स इट. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.